14 फेब्रुवारी 2026 दिवस व्हॅलेंटाईन डे. नोएडा सेक्टर 107 मध्ये एक अज्ञात गाडी खूप वेळापासून उभी आहे. ती गाडी तिथं नक्की काय उभी आहे हे बघण्यासाठी लोक तिथं जमा झाली आणि लोकांनी जे दृश्य बघितलं ते बघून त्यांच्या पायाखालची जमीनच घसरली. नक्की त्यांनी असं काय पाहिलं? सुमित आणि रेखा, 15 वर्षाचं प्रेम, एक फ्लॅट, एक कार आणि भविष्याचं स्वप्न. मग नक्की त्यांच्यासोबत असं काय घडलं की त्या दोघांचा मृतदेह त्या कारमध्ये आढळून आला? ही हत्या होती की आत्महत्या? आणि कसं एका व्हॉट्सअपच्या मेसेजमुळे या पूर्ण प्रकरणाला एक वळण मिळालं? नमस्कार, मी जय सोनवणे आणि तुम्ही बघताय क्रॉस. सुमित आणि रेखा. सुमित वय वर्ष 32, रेखा वय वर्ष 26. या दोघांची पहिली भेट मेट्रो स्टेशनवरती झाली. ही भेट पुढे जाऊन मैत्रीत बदलली आणि त्यानंतर प्रेमात. हे दोघं एकमेकांना 15 वर्षापासून ओळखत होते. पुढे जाऊन ते दोघं रिलेशनशिपमध्ये आले आणि हे त्यांच्या घरच्यांना सुद्धा कळलं. सुमित हा एक क्रिकेटपटू होता. त्याला क्रिकेटची खूप आवड होती. तसंच रेखाला सुद्धा क्रिकेट आवडायचं. पुढे जाऊन सुमित त्यांच्या वडिलांच्या आधारे एक पाणी पुरवठ्याचा व्यवसाय सुद्धा टाकतो. त्या व्यवसायात त्याला यश येतं. रेखा सेक्टर 62 मधील एका प्रायव्हेट कंपनीत जॉबला लागते. नोकरी, व्यवसाय एकदम सुरळीत चाललं होतं. सगळं काही एकदम चांगलं चाललं होतं. भविष्याची स्वप्न रंगू लागली. सुमितने रेखासाठी 1 कोटीचा फ्लॅट सुद्धा विकत घेतला. एक तिच्यासाठी कार सुद्धा विकत घेतली. एवढंच चांगलं सुरळीत आयुष्य चालत असताना या दोघांमध्ये नक्की असं काय झालं की ही गोष्ट इथपर्यंत आली की नक्की ती आत्महत्या होती की हत्या? 2019 मध्ये सुमितचा अपघात झाला. या अपघातात त्याला अशी दुखापत झाली की त्याचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. रेखा सुद्धा त्यावेळेस त्याच्यासोबत होती. पण या दोघांच्या नात्यात नक्की तुटावा कुठे आला? ती होती म्हणजे जात. हो, सुमितची जात ही वाल्मिकी होती आणि रेखाची जात काय असते. दोघांची जात वेगळी असल्यामुळे रेखांच्या घरच्यांचा त्यांच्या रिलेशनशिपसाठी नकार होता. रेखाच्या घरच्यांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं. घरच्यांच्या विरोधामुळे रेखाला 2025च्या सुरुवातीलाच सुमितपासून दुरावा निर्माण करावा लागला. रेखाच्या वडिलांनी मीडियाला हे सुद्धा सांगितलंय की रेखाने त्याच्या त्रासाला कंटाळून त्याशी दुरावा निर्माण केला. तो तिला त्रास द्यायचा, तिला सारखा कॉल करायचा, त्यामुळे तिने सुद्धा ब्लॉक केला होता. शेवटी कंटाळून रेखाच्याच घरच्यांनी त्याला धमकावले, त्याला बजावलं, त्याला सांगितलं की तू रेखाला त्रास देऊ नकोस. पण सुमितने ऐकले नाही. सुमित तिला रोज कॉल करायचा. तिचं लग्न दुसऱ्या जागी ठरवण्याचा प्रयत्न करू लागले. तिच्यासाठी वेगवेगळे विवाहस्थळ बघू लागले. आणि हे नंतर सुमितला कळाले. मग दिवस येतो 13 फेब्रुवारी 2026. सुमित रेखाला व्हॉट्सअपला मेसेज करतो आणि मेसेजमध्ये लिहितो, हाय, मी सुमित बोलतोय. मी मरतोय. मी आता जीव द्यायला चाललोय आणि याची जबाबदार फक्त रेखा आहे, कारण तिने माझा विश्वासघात केलाय आणि आता मी आत्महत्या करतोय. या मेसेज नंतर सुमित रेखाच्या ऑफिस जवळ पोहोचला आणि तिच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन उभा राहिला. रेखा सुद्धा ऑफिसमधनं बाहेर सुटली आणि ती बाहेर येऊन सुमितच्या गाडीमध्ये बसली. रोज रेखा घरात 7 वाजता पोहोचायची. पण 13 फेब्रुवारीचा दिवस गेला आणि रेखा घरात पोहोचली नाही. रात्री न परतल्यामुळे रेखाच्या घरच्यांनी सेक्टर 58च्या पोलीस स्टेशनला, तसेच सुमितच्या घरच्यांनी सुद्धा तो मिसिंग असल्याची रिपोर्ट जाऊन जवळच्या पोलीस स्टेशनला नोंद केली. मग दिवस येतो 14 फेब्रुवारीचा. पोलिसांना एक कॉल येतो आणि त्यामध्ये असं म्हटलं जातं की एक अज्ञात गाडी खूप वेळापासून तो उभे आहे आणि त्यांना तिथं गोळीबाराचा आवाज सुद्धा आलाय. तर पोलीस तिथे जाऊन धाव घेतात आणि ती पोलीस गाडी बघताच त्यांना कळतं की ही गाडी कोणाची नसून ती गाडी सुमितची आहे. आणि नंतर ते सुमितच्या गाडीची काच फोडून जेव्हा पोलीस ते दृश्य बघतात तेव्हा ते सुद्धा हादरून जातात, कारण की त्यामध्ये होता सुमित आणि रेखाचा मृतदेह. पोलीस लवकरात लवकर फॉरेन्सिक टीमला बोलवतात आणि त्यांच्या प्राथमिक तपासामधून कळतं की दोघांची हत्या गोळी झाडून झाली आणि ती गोळी सुमितने झाडली. जवळपास 2 खोके सुद्धा पडले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासामधून हे कळतं की सुमितने पहिली गोळी रेखाला मारली आणि त्यानंतर स्वतःला संपवलं. पण या पूर्ण घटनेनंतर
या दोघांच्या कुटुंबांनी एकमेकांवरती खूप गंभीर आरोप केले. सुमितच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की ही आत्महत्या नसून एक हत्या आहे. सुमितचा चुलत भाऊ सचिन याचं म्हणणं आहे की या हत्येच्या पाठी फक्त आणि फक्त रेखाच्या कुटुंबाचा हात आहे. कारण की जातीवरनं टोमणे आणि जातीवरनं धमक्या ह्या फक्त रेखाच्या कुटुंबाकडून त्यांना भेटत होत्या. त्यामुळे या जोडप्याची हत्या करण्यात आली. रेखाच्या घराच्या काहीच अंतरावरती या दोघांचा मृतदेह सुद्धा सापडला. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा एक संशयास्पद आहे. दुसरीकडं रेखाच्या कुटुंबाचा हा आरोप आहे की सुमितच तिला खूप त्रास द्यायचा. 2025च्या सुरुवातीपासूनच तिने त्याच्यापासून दुरावा निर्माण केला होता. तो तिला सारखा त्रास देणे, तिला स्टॉक करणे किंवा तिला सतत कॉल करून तिला त्रास देणे हे करत होता. त्यामुळे रेखाच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलं होतं आणि यामुळेच सुमितने रेखाचा जीव घेतला. नोएडाची DCP यमुना प्रसाद यांनी सांगितलंय की पोस्टमॉर्टमनुसार या दोघांची हत्या ही गोळी झाडून झाली. शरीरावर अन्य कुठल्याही मारहाणीच्या खुणा नाहीयेत. गाडी आतमधून बंद होती, त्यामुळे प्राथमिक तपासातून ही आत्महत्या आहे असं स्पष्ट होतं. पण दोन्ही कुटुंबाचा आरोप लक्षात घेऊन सर्व बाजूने आता तपास सुरू आहे.